सरकारने आमच्या आरक्षणाचे झोपडे उद्ध्वस्त केले. प्राध्यापक लक्ष्मण हाके. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याची विनंती केली. मात्र 2 सप्टेंबरचा सरकारचा GR रद्द करणार का, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाच्या आरक्षणात मराठा समाजाचा कुणबीकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेला समावेश रद्द करणार का, असा थेट सवाल करत त्या 2 मागण्या मान्य केल्याशिवाय भेट घेणार नसल्याची भूमिका प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी घेतल्याची त्यांनी माहिती लोणंद येथे दिली. आमच्या आरक्षणाचे झोपडे तुम्ही आजच्या घडीला उद्ध्वस्त केले आहे, अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांच्याकडे आपली त्यांनी भूमिका मांडल्याचं हाके यांनी म्हटलं आहे. मुंबई येथे 1 सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाच्या वतीनं ओबीसी संघर्ष आणि एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लोणंद येथे आयोजित ओबीसी कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्राध्यापक हाके हे बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येनं ओबीसी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी 1 सप्टेंबरच्या मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येनं ते सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या महाराष्ट्राचे मंत्री महोदय उदयजी सामंत यांनी मनोज जरांगे आणि आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. खरं तर मंत्री महोदयांना आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही 2 सप्टेंबरचा GR काढून 1 वर्ष पूर्ण होत आलं आहे. तुम्ही 2 सप्टेंबरचा GR रद्द करणार का आणि सामाजिक मागासांच्या या आरक्षणामध्ये मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे जो समावेश केला आहे तो तुम्ही रद्द करणार का? जर ह्या 2 आमच्या मागण्या पूर्ण करणार असाल तरच तुम्ही आमच्या भेटीला या, अन्यथा आमचं आरक्षणाचं झोपडं तुम्ही आज रोजी उद्ध्वस्त केलेलं आहे. 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये कुठलाही महाराष्ट्रातला मंत्री किंवा आमदार किंवा खासदार किंवा मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षाचा नेता ओबीसीच्या बाजूनं बोललेला नाही. आमचा इथल्या सर्व पुढाऱ्यांवरती राजकारण्यावरती आरोप आहे की आज रोजी आमचं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. त्यामुळं 2 सप्टेंबरचा GR रद्द करा आणि मराठा समाजाला जे तुम्ही SC-BCचं 10% आरक्षण दिलं आहे किंवा जे तुम्ही EWSचं आरक्षण दिलं आहे ते तुम्ही त्यांना द्यावं. 27% आणि परत वरचं 2%, 29% पुढचं आरक्षण मराठा समाजाला तुम्हाला कुठलं द्यायचं ते द्या. पण आमच्या या 27% आरक्षणामध्ये कुणबीकरणाद्वारे जर मराठा समाज येणार असेल तर त्याला आमचा ठामपणे विरोध असेल. बघा, 1 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्याला हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं माणसं तिथं जमतील आणि हजारोंच्या संख्येनं 4 व्हीलर म्हणजे गाड्या तिथं जमतील आणि तिथून आमचा ओबीसी संघर्ष यात्रेचा, ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा, ओबीसींचा आर्त आक्रोश आम्ही मुंबईला राजधानीच्या दिशेनं जिथं कायद्याचं सभागृह ज्या मुंबईमध्ये आहे तिकडं आमचं आरक्षण बुडवण्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेनं 1 सप्टेंबरला दौंड पाटसच्या टोल नाक्यावरून लाखोंच्या संख्येनं निघणार आहोत. इथं मेजर मायक्रो म्हणायची आज वेळ नाही, कोण पुढं जाईल असं म्हणायची वेळ नाही. वेगवेगळ्या जात संघटनांच्या प्रमुखांना आम्ही भेटतोय, त्यांना आम्ही सामील होण्याचं आवाहन करतोय आणि बहुसंख्येने निघेल. प्रचंड आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की लाखोंचा जनसमुदाय मुंबईला निघेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.